काल मंत्री महोदय, सामाजिक न्याय मंत्री, आमचे लाडके, आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय शिरसाट साहेब, संजय शिरसाट हे काल नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यांचं. आणि त्यांचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन यांचा कार्यक्रम प्रोग्राम होता. त्या निमित्ताने त्यांनी एक माझा मागचा किस्सा मंत्री महोदयांनी सांगितला. आणि ते असा होता की मागच्या वेळेस 2019च्या नंतर जे आम्ही आमदार झालो, आमदार झाल्यानंतर जे 2.5 वर्षात जे विकास, जे जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होते, जनतेला विकास पाहिजे होता, त्या हेतून 2-2.5 वर्षे काही कामं होऊ शकले नाही. त्या निमित्ताने नंतर 2022ला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला महाराष्ट्र राज्याची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्या सोबत जे आम्हाला जे 2022ला साहेबासोबत गेलो आणि शिरसाट साहेबांनी असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युअली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेबांनी, मंत्री महोदयांनी सांगितलं. ते म्हणजे असं आहे की बरेच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा. तर म्हणजे मनातलं सांगावं तर म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे, कारण दुसऱ्यांना सांगलं तर हे खरं पटते. त्या हेतूने त्याने मनातलं ते सांगून टाकलं. आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदे साहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी, या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या 2.5 वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतानं 50 वर्षातही होणार नाहीत, भविष्यात 30 वर्षातही कामं होऊ शकणार नाहीत. म्हणजे आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस. आणि साहेबांनी, आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय सांगायचे ते. त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती. त्याच्यामुळं आम्ही जे आमचा नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवाज उठिला शिंदे साहेबासोबत. मागच्या वेळेस शिरसाट साहेब सगळे मंत्री महोदय होते त्यावेळेस, आणि त्यांनी मला तयार केलं. आणि तिथं गेल्यानंतर आणि त्याने म्हणले तसं की बाबा बालाजी 2-3 दिवस डिस्टर्ब होता. त्यांनी खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब, कारण मी जनतेसाठी, जनतेनं मला निवडून दिलं, आमदार केलं, आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे. कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मतदानाला बैमानी ही काही मनात पडत नव्हती. तरी बी जनतेचा विकास, जनतेचे कामं, जनतेचं रस्त्याचे कामं, जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघ आरोग्याचे कामं, अशी शिक्षणाची कामं अशी करण्यासाठी हे करणं जरुरी होतं, कारण त्याच्याशिवाय काही मार्ग नव्हता. हे दोन्ही मनात येत होते की आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे. मग आता पैसेच नसल्या, निधीच नसल्यानं काय करू शकणार आपण त्या विषया. म्हणजे त्याच्यानंतर एक किस्सा सांगितला की तुम्ही 2-3 दिवस जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही एकदा तर असं सांगितलं होतं की मला जास्त त्रास दिला तर मी उडी घेईन. तो काय किस्सा होता नेमका, काय झालं? ज्यावेळेस माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसाट साहेबांनी सांगितले की हे जेवण केलं नाही. खरंच आहे, सत्य आहे. मी 2-3 दिवस डिस्टर्ब होतो. आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो मी इथून हॉटेलून उडी मारल आणि मी संपून टाकली मला, कारण असं म्हणजे असं विचार झालती माझे म्हणजे. आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिले की बालाजी, तुला 2.5 वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे, आणि एनी टाईम 24 तास केव्हाही तुला बालाजी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील, असं शिंदे साहेबांनी सांगितलं. तेव्हा शिंदे साहेबासोबत राहिलो. आणि तुमच्या कुटुंबाशी बोलले, काय झालं? ज्यावेळेस मी तयार नव्हतो गुवाहाटीला त्यावेळेस स्वतः आमच्या मिसेसची, तुम्हाला माहीत आहे ते मुंबईला आल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा 70 साहेबाचा कार्यक्रम होता सभागृहामध्ये, त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल, सांगलं की बालाजीला आम्ही घेऊन गेलो. आणि घेऊन गेलो, आता बालाजीचा जे शब्द दिला ते 100% मी बालाजीच्या मिसेसला बोललो त्यांनी, आणि सांगितलं असं की मी 100% बालाजी सोबत आहे आणि सोबतच राहील.
जे बालाजीला शब्द दिला ते 100% मी बालाजीचा पूर्ण करील असं सांगितल्यानंतर म्हणजे जनतेचे कामं झाली पाहिजे या हेतूने साहेबांनी सांगितलं. त्यावेळेस मी 100% साहेबासोबत राहिलो. जेवण केलं नव्हतं गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये, तुम्ही चिंतेत होतात. ठाकरे कुटुंबाशी बेईमानी होईल, काय चिंता होती नेमकी की ठाकरे कुटुंबाशी आपल्याला आता फारकत घ्यायची, नेमकं काय मनात चाललं होतं? माझ्या मनात एकच होतं की बाबा आपण जनतेने मला निवडून दिलेलं आहे, आमदार केलं आणि मी जनतेसंग बेईमानी कशी करणार या हेतूने असे मनात दुहेरी मन होतं. त्या हेतूने की जनतेची कामं झाली हे बी बरोबर आहे. मग त्या हेतूने आम्ही उठाव केला, शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस 2.5 वर्षात जे कामं झाली, भरपूर कामं झाली. मग नांदेड शहरामध्ये माझ्या मतानं 2-2.5 हजार कोटीचे कामं आणले. कृषी महाविद्यालय, दवाखान्यासारखे मोठमोठे कामं केले. आणि त्यावेळेस आम्हाला काय त्रास झाला, ज्यावेळेस आम्ही उठाव केला, आमच्या घरावर परिवारावर बरेच काही आमच्या हे काढल्या, अंत्ययात्रा काढल्या, आमच्या घरावर दगडफेक केली, आमच्या घरावर दारू पिऊन लोक आले भरपूर. आणि त्यावेळेस आम्ही खूप परेशान होतो. त्यावेळेस शिंदेसाहेबांनी साथ दिली आणि आजच ते आमच्या सोबत राहून साहेबासंग हे करणार आहेत. म्हणजे फोटो टाकणं, हे टाकणं, म्हणजे असे हे याचे जे विरोधक नंतर आरोप लावत होते 50 कोटी घेतले आणि त्यानंतरच एक आमदार तिकडे गेला, 50 कोटीचा जो आरोप आहे त्याला कसं खोडणार, काय झालं होतं नेमकं, तुम्ही का गेला? नाही, आम्ही त्यासाठी 50 ते तुम्ही म्हणाले ते आम्हाला विरोधकांनी आरोप लावले, आमच्या घरावर दगडफेक केली, परिवारावर दगडफेक केली. त्यावेळेस शिंदेसाहेबांनी सांगितले की मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, आज आरोप केले, मग आता आज कालच्या यानं आरोप नष्ट झाले. कारण त्याने जे खरं सांगितलं, बालाजी कशासाठी गेला, बालाजी काय कोण्या याच्या पैशासाठी म्हणजे कशा आशेने नाही गेलेला आहे. बालाजी जनतेचं काम करण्यासाठी गेला हे त्याने पटवून दिलेलं आहे मंत्री महोदयानं. आणि ज्यावेळेस आमची त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती, त्यावेळेस म्हणजे वातावरण खराब झालं आणि त्यावेळेस शिंदेसाहेब आमच्या सोबत राहिले. आणि त्यावेळेस आमचे विरोधकांनी जे आमच्या शिवसेनेच्या पाट्यावर आम्ही जेव्हा पाट्या सुरुवात केली शिवसेनेची शाखा खोलण्याची, त्यावेळेस आम्हाला शाखा खोलू दिली नाही. आणि आम्हाला आरोप केले की कशा आशेने गेले ते आरोप केले. आम्ही ते आरोप आज आमचे नष्ट झाले आरोप, कारण आम्ही जे गेले ते जनतेच्या हितासाठी गेले आणि आजच ते आमच्यासोबत आहेत आणि सोबत राहून आमचा डाऊट म्हणजे आम्हाला खेचण्याचे कामं करालेत. त्याच्यामुळे अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, राजकारण आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही दुःख वाटते. काही गोष्टी साहेब 100% साहेबाच्या भरोश्यावर आम्ही गेलेलो आहे, आम्ही कोणाच्या भरोश्यावर गेलेलो नाही. साहेब जे आहे, साहेब आमचं देवत आहेत, त्याच्यामुळं आम्ही साहेबांसोबतच राहणार आहे. तुम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला अशी चर्चा होती, कधी पूर्ण होणार? आता जे साहेबांनी सांगितले की साहेब तुमच्या मी बालाजी सोबत आहे आणि बालाजीला 100% न्याय देईल, न्याय देतील काही दिवसात, त्याच्यात काय विषय. आता शब्द दिला म्हणजे आता न्याय देतील ना काही तर देतील ना. 100% मला जे ताकद देतो म्हणले, जे शब्द दिलेला आहे ते 100% काही दिवसात तुम्हाला दिसेल काय नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.